Hello friends, today we start the excretion and osmoregulation. Excretion and osmoregulation या चॅप्टरमध्ये आपण जनरली जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ॲनिमल्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांच्या बॉडीमध्ये जे काही एक्सक्रीशन होतं, जे काही वेस्ट मटेरियल आहे ते जे एक्सक्रीट करतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. अगोदर एक्सक्रीशनबद्दल माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर ऑस्मोरेग्युलेशन कसं केलं जातं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर एक्सक्रीशन जो की आपल्या बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल असतो त्याला आपण आउटसाइड दी बॉडी करतो त्यावेळेस त्याला आपण एक्सक्रीशन म्हणतो. पण जनरली हे जे काही वेस्ट मटेरियल आहे ते बॉडीमध्ये कसं फॉर्म होतं. जनरली आपण जे काही फूडस्टफ्स खातो ते सगळे फूडस्टफ आपल्या बॉडीमध्ये जातात. त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये काही केमिकल ॲक्टिव्हिटीज होतात. ओके, त्यांना आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम. जी काही केमिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला आपण काय म्हणलं, मेटाबॉलिझम. फूडस्टफ खाल्ल्याच्या नंतर जे काही आपण अन्न खातो त्या अन्नाचं जे काही ब्रेकडाऊन होतं किंवा जे काही न्यू प्रोडक्ट्स फॉर्म होतात किंवा जे बॉडीला पाहिजे आहेत किंवा जे बॉडीला नको आहेत, या सगळ्यांची जी काही प्रोसेस आहे ती मेटाबॉलिझम आहे. जनरली मेटाबॉलिझमसुद्धा दोन टाईप्समध्ये डिवाइड होते. एक कॅटाबॉलिझम आणि सेकंड आहे ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम हे मेटाबॉलिझमचेच दोन प्रकार आहेत. म्हणजेच काय, तर मेटाबॉलिझम आपण त्या गोष्टींना म्हणलं जे की आपण फूडस्टफ खाल्ल्याच्या नंतर त्याचं जे काही केमिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होतात त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, कॅटाबॉलिझम म्हणतो. पण आपल्या बॉडीमध्ये जे आपण अन्न खातो ते कसं असतं, सॉलिड मटेरियल असतं किंवा कॉम्प्लेक्स फूड मटेरियल असतं. म्हणजे आपण जर समजा पोळी भाजी खाल्ली, ओके, तर आपण फक्त कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन्स खाल्लेले नाही आहे. त्याच्यासोबत ज्यावेळेस पोळी आणि भाजी हे खातो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये काय काय जातं, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, त्याच्यानंतर लिपिड्स किंवा शुगर्स, कार्बोहायड्रेट्स हे सगळेच त्याच्यासोबत जातात. म्हणजे आपण जे काही फूड खातो आहे त्याच्यासोबत एक कॉम्प्लेक्स मटेरियल जाते, सगळं एकत्र जाते. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स एक्सेट्रा सगळे काय जातात, एक सोबतच जातात. म्हणजे ते काय, कॉम्प्लेक्स आहे. आपण जे अन्न खातो ते काय आहे, कॉम्प्लेक्स आहे. बरोबर आहे. या कॉम्प्लेक्स फूड मटेरियलचं सिंपल फॉर्ममध्ये करणे, कॉम्प्लेक्स फूड मटेरियल इज कन्वर्टेड इनटू सिम्पलर फॉर्म, त्याला आपण काय म्हणतो, डायजेशन. म्हणजे ज्या काही रिॲक्शन सगळ्या झाल्या म्हणजे कॉम्प्लेक्सपासून सिम्पलपर्यंत बनवण्याचं जे काही काम झालं ती जी प्रोसेस आहे ती डायजेशन आहे. पण त्या सगळ्या ज्या प्रोसेस होतात आणि त्याच्यामध्ये ज्या काही केमिकल ॲक्टिव्हिटीज होतात त्याला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम म्हणतो. म्हणजे काय, मेटाबॉलिझममध्ये काय केलं जातं, जे काही कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. तर ह्या ज्या मेटाबॉलिझममध्ये कॅटाबॉलिझम कशाला म्हणतात आणि ॲनाबॉलिझम कशाला म्हणतात. तर कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन. इट इज अ प्रोसेस इन विच फूड मटेरियल इज ब्रेकडाऊन. म्हणजे या प्रोसेसमध्ये, कॅटाबॉलिझम या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, जे काही फूड मटेरियल आपण खातो त्याचं काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं. म्हणजे कॉम्प्लेक्सला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करण्यासाठी ते सगळे काय करावे लागतील, सेपरेट करावे लागतील. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स जे सगळे आपण एकत्र घेतलेले आहेत त्यांना काय करावं लागेल, सेपरेट करावं लागेल. म्हणजे त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, कॅटाबॉलिझम होणं गरजेचं आहे. कॅटाबॉलिझम होणं गरजेचं आहे म्हणजेच काय, तर ब्रेकडाऊन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतं ते सगळे प्रोडक्ट सेपरेट होतील, पण त्या प्रत्येक जो प्रोडक्ट आहे तो एका पर्टिक्युलर फॉर्ममध्ये किंवा एका पर्टिक्युलर पाहिजे असणाऱ्या आपल्या बॉडी न्यूट्रिशनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम जे आहे ते ॲनाबॉलिझम करतो. ॲनाबॉलिझम म्हणजे काय, बिल्डिंग अप. बिल्डिंग अप म्हणजे काय, तर जनरली जे काही फूड मटेरियल तुम्ही सेपरेट केलेले आहे किंवा कॅटाबॉलिझममध्ये जे काही सेपरेट झालेले फूड मटेरियल्स आहेत त्या सगळ्यांना एका बिल्डिंग अपमध्ये, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे प्रोटीन कशाला म्हणतो आपण, प्रोटीन म्हणजे काय, जनरली रोजच आपण प्रोटीन हा शब्द वापरतो. पण प्रोटीन म्हणजे काय, तर प्रोटीन म्हणजे काय, द लॉंगेस्ट चेन ऑफ अमायनो ॲसिड. प्रोटीन म्हणजे काय, द लॉंगेस्ट चेन ऑफ अमायनो ॲसिड. तर प्रोटीन कशापासून बनतात, तर एका अमायनो ॲसिडची चेन बनवली जाते त्याला आपण काय म्हणतो, प्रोटीन म्हणतो. मग ज्यावेळेस आपण ब्रेकडाऊन केलं त्याच्यामध्ये जे काही, फॉर एक्झाम्पल आपण प्रोटीनबद्दल शिकतोय, एक्झाम्पल म्हणून प्रोटीन घेतोय, तर जे काही अमायनो ॲसिड सेपरेट झालेले आहेत
एक सिंगल असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अमायनो ॲसिड म्हणतो. पण फॉर एक्झाम्पल हा सिंगल आहे तर हा झाला अमायनो ॲसिड. हा सेपरेट झाला बिकॉज द कॅटाबॉलिझम, म्हणजे ब्रेकडाऊन झालं आणि त्याच्यामुळे तो सेपरेट झाला. तर हा जो अमायनो ॲसिड आहे, असे सगळे जे अमायनो ॲसिड असतील त्याची काय झाली, एक चेन बनवली. काय केलं, चेन बनवलं. तर याला आपण काय म्हणतो, एक सिंगल असेल तर अमायनो ॲसिड म्हणतो, पण असे खूप सारे अमायनो ॲसिड एका चेनमध्ये जर फॉर्म झाले विथ द बॉन्ड तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोटीन म्हणतो. तर असे जे काही सेपरेट पार्टिकल्स आहेत, मोनोमर्स, सिंगल असेल तर त्याला आपण मोनोमर म्हणतो, आणि तेच एका अरेंज केले, असे मोनोमर्स अरेंज केले तर त्याला आपण पॉलिमर म्हणतो. तर एक मोनोमर हा अमायनो ॲसिड होता, असे खूप सारे मोनोमर्स आपण अरेंज केले, हा झाला पॉलिमर, त्याला आपण प्रोटीन म्हणलं. तर प्रोटीन हा आपल्या बॉडीसाठी खूप हेल्पफुल आहे. तर असे जे काही स्मॉल मोनोमर्स हे आपल्या बॉडीमध्ये असतात त्या सगळ्यांना पॉलिमर्समध्ये कन्वर्ट करून आणि आपल्या बॉडीसाठी एक पर्टिक्युलर न्यूट्रिशन फॉर्म करण्याचं काम ॲनाबॉलिझम थ्रू होतं. म्हणजेच काय, तर कॅटाबॉलिझम ही प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये आपल्या बॉडीला लागणाऱ्या गोष्टी ज्या काही न्यूट्रिशन्स आहेत त्या इथे काय केल्या, मेटाबॉलिझम थ्रू कन्वर्ट करून घेतल्या गेल्या. पण याच्या व्यतिरिक्त आपल्या बॉडीला पूर्ण न्यूट्रिशन भेटलं आणि त्याच्यानंतर जे काही उरलेलं मटेरियल आहे ते काय झालं, एक साईडला झालं बिकॉज मेटाबॉलिझम प्रोसेस. म्हणजे मेटाबॉलिझमनी काय केलं, तर आपल्या बॉडीमधलं जे काही आपण फूड मटेरियल खाल्लं होतं त्याचं ब्रेकडाऊन केलं आणि त्याचं बिल्डिंग अप केलं आणि त्याला साईडला केलं. म्हणजेच काय, तर त्यांनी आपल्या बॉडीला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही न्यूट्रिशन आहे त्याला सेपरेट केलं. पण या सेपरेट केल्याच्या नंतर जो काही बाकीचं मटेरियल उरलेलं आहे ते आपल्या बॉडीसाठी युजफुल नाही आहे, तर म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वेस्ट मटेरियल म्हणतो. ओके, तर हे जे वेस्ट मटेरियल आहे ते आपल्या बॉडीच्या बाहेर काढणे त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजेच काय, तर जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे ते आपल्या बॉडीच्या आउटसाईड काढणे. तर याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे एक्सक्रिटरी मटेरियल्स असू शकतात, जसं की लिक्विड फॉर्ममध्ये असू शकतं, सॉलिड फॉर्ममध्ये असू शकतं, गॅसेसमध्ये असू शकतं, इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असू शकतं किंवा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असू शकतं. कोणत्याही सबस्टन्सेसमध्ये आपण ते पाहू शकतो. पण जनरली आपल्या बॉडीमध्ये फक्त 3 ॲक्टिव्हिटी अशा आहेत ज्याच्या थ्रू आपण काय करतोय, एक्सक्रीशन करतोय. म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याला आपल्या बॉडीच्या बाहेर टाकतोय. तर फॉर एक्झाम्पल ह्युमनमध्ये जर घेतलं तर आपण 3 ॲक्टिव्हिटीज थ्रू त्यांना बाहेर टाकतो. एक थ्रू युरिन, सेकंड फिसेस, थर्ड वन इज अ स्वेट. म्हणजे काय, तर आपण या 3 प्रोसेस थ्रू युरिन, फिशेस अँड स्वेट थ्रू आपण काय करतो, ते बॉडीच्या बाहेर टाकतो. तर एक लक्षात घ्या, एक्सक्रीशन कशाला म्हणतात किंवा एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आपल्या बॉडीमध्ये कसे तयार होतात. ओके, तयार कसे होतात हे तर प्रोसेसमध्ये शिकणार आहोत, पण बॉडीच्या बाहेर टाकणाऱ्या गोष्टी ह्या कशा फॉर्म झाल्या ते तरी माहीत होणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी कशा फॉर्म झाल्या, तर आपण जे काही फूड मटेरियल किंवा जे काही सॉलिड मटेरियल, लिक्विड मटेरियल जे काही आपण इनगल्फ करतो त्याच्यामध्ये काय होतं, मेटाबॉलिझम होतं. आणि या मेटाबॉलिझम थ्रू काय केलं जातं, तर कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम केलं जातं. तर ब्रेकडाऊन आणि सेपरेशन थ्रू काय करतात, जे काही आपल्या बॉडीसाठी युजफुल आहे त्याला सेपरेट केलं जातं आणि जे नॉन युजफुल आहे किंवा जे आपल्यासाठी हार्मफुल आहे अशा सबस्टन्सेसला बाजूला केलं जातं. तर जे काही आपल्या बॉडीसाठी युजफुल नाही आहे आणि जे बॉडीसाठी हार्मफुल आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एक्सक्रिटरी मटेरियल किंवा वेस्ट मटेरियल. आणि तेच आपल्या बॉडीच्या बाहेर काढणे म्हणजेच काय, तर एक्सक्रीशन. तर आता आपण काय बघणार आहोत, याच्यातला पहिला पॉईंट जो आहे एक्सक्रीशन अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स. एक्सक्रीशन कशाला म्हणतो हे तर आपण माहिती करून घेतलं, पण कोणते कोणते एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा एक्सक्रीशन अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट. एक्सक्रीशनची डेफिनेशन काय, तर एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट थ्रू आउट दी बॉडी. जे काही मेटाबॉलिक प्रोसेस थ्रू जे काही वेस्ट मटेरियल फॉर्म होतं त्याला आपल्या बॉडीच्या बाहेर काढणे म्हणजेच काय, एक्सक्रीशन. एलिमिनेशन ऑफ एक्सक्रिटरी वेस्ट
फ्रॉम अवर बॉडी आउटसाइड दी बॉडी इज कॉल्ड ॲज अ एक्सक्रीशन. तर एक्सक्रीशन जसं की आपण मेटाबॉलिझम प्रोसेस थ्रू बघितलं आणि त्याचबरोबर सिम्पलेस्टमध्ये जर तुम्हाला सांगितलं तर जी काही डायजेशन प्रोसेस आहे, डायजेशन प्रोसेस जे की आपण जे काही फूड मटेरियल खातो त्या फूड मटेरियलमधून कॉम्प्लेक्सचं सिम्पलेस्टमध्ये फॉर्म करणे, सिम्पलेस्टमध्ये कन्वर्ट करणे, त्याला आपण काय म्हणतो डायजेशन. मग याच्यामध्ये जे काही सिम्पलेस्टमध्ये फॉर्म होतं ते आपल्या बॉडीसाठी न्यूट्रिशन म्हणून यूज होतं. पण जे काही अनअब्सॉर्ब्ड झालेलं आहे, जे काही ॲब्सॉर्ब केलं गेलं नाही आहे, ज्याच्यापासून आपल्या बॉडीला काहीच न्यूट्रिशन भेटणार नाही आहे, असे जे काही वेस्ट प्रोडक्ट असतात त्याला आपण काय करतो बॉडीच्या बाहेर टाकतो. त्याचबरोबर जे काही सेल्स आहेत, सेल्समध्ये जे काही फूड प्रोडक्ट्स थ्रू जाणारे जे काही मटेरियल असतं ते जर मटेरियल बॉडी सेल्स प्रोव्हाइड करून घेत नसेल आणि ते एक्सेप्शनमध्ये टाकत असेल तर त्यावेळेस ते सुद्धा आपण काय म्हणून यूज करतो एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स म्हणून यूज करतो. तर आता एक लिस्ट बनवून पाहू की आपल्या बॉडीमध्ये किंवा ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे ते कोणतं कोणतं आहे. ओके, तर लिस्ट बनवायची म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आहे त्याची आपण लिस्ट बनवते, म्हणजे आपल्याला समजणं सोपं जाईल. फॉर एक्झाम्पल, सर्वात पहिल्यांदा फ्लुइडमध्ये आपल्या बॉडीमधून जे बाहेर पडतं ते आहे वॉटर. ओके, फ्लुइड म्हणून जे काही आपल्या बॉडी बाहेर पडतं ते आहे वॉटर. सेकंड, गॅसियसमध्ये जर बघितलं तर गॅसियसमध्ये कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर नायट्रोजिनस वेस्टमध्ये अमोनिया, युरिया, यूरिक ॲसिड and creatinine etc. Fourth one, minerals and salts. मिनरल्स आणि साल्ट्समध्ये जर बघितलं पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम एक्सेट्रा. आता जनरली जर लिस्ट बनवली तर प्रत्येक हिच्या थ्रू जर बनवली तर आपल्याला काय दिसेल तर फ्लुइड म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये आपल्या बॉडीच्या बाहेर जे काही एक्सक्रिटरी वेस्ट पडतं ते आहे वॉटर. जर आपल्या बॉडीमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये जर वॉटर फॉर्म असेल तर एक्सेस अमाऊंटमधलं आपल्या बॉडीच्या गरजेच्या नंतर जे काही तयार होतं त्याला एक्सेस अमाऊंट म्हणतो. जे काही एक्सेस अमाऊंटमध्ये वॉटर आहे ते सुद्धा आपण एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बाहेर टाकतो. गॅसियसमध्ये कार्बन डायऑक्साईड जनरली आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साईड एक्झेल करतो. तर याचा अर्थ काय तर गॅसियसमध्ये आपण कार्बन डायऑक्साईड हा जो गॅस आहे तो आपल्या बॉडीच्या बाहेर टाकतो. नायट्रोजिनस वेस्ट ज्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेंट आहे असे नायट्रोजिनस वेस्ट आपल्या बॉडीमधून बाहेर पडणारे कोणते कोणते आहेत तर अमोनिया, युरिया, यूरिक ॲसिड आणि क्रिएटिनाइन. आता अमोनिया, युरिया, यूरिक ॲसिड आणि क्रिएटिनाइन याच्याबद्दल आपल्याला पुढे डिटेलमध्ये शिकायचंच आहे. तरीही एक रिव्ह्यू म्हणून लक्षात ठेवा की हे जे काही आपण पाहतोय अमोनिया, युरिया, यूरिक ॲसिड आणि क्रिएटिनाइन हे नायट्रोजिनस वेस्ट आहेत. हे सुद्धा स्मॉल अमाऊंटमध्ये आपल्या बॉडीसाठी असतात, पण जास्त अमाऊंटमध्ये किंवा एक्सेस अमाऊंटमध्ये आपल्या बॉडीमध्ये असतील. सगळ्यांच्या रेफर जर केलं तर किंवा डिस्क्रिप्टिव्ह जर सांगितलं तर हे काय आहेत तर नायट्रोजिनस वेस्ट आहेत आणि हे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत. ओके, तर जे काही हार्मफुल सबस्टन्सेस जसे की नायट्रोजिनस वेस्ट ज्याच्यामध्ये अमोनिया, युरिया आणि यूरिक ॲसिड आणि क्रिएटिनाइन येतात याच्यामध्ये डिटेलबद्दल शिकायचंच आहे. पण हे सुद्धा काय आहेत एक्सक्रिटरी वेस्ट आहेत. हे सुद्धा आपण काय करतो बॉडीच्या बाहेर टाकतो. मिनरल आणि साल्ट्समध्ये बघितलं तर पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम एक्सेट्रा हे सुद्धा काय आहेत जर एक्सेस अमाऊंटमध्ये आपल्या बॉडीसाठी मिनरल्स आणि साल्टची खूप गरज आहे. ओके, तर जे काही मिनरल्स आणि साल्ट्स आहेत ते सुद्धा एक्सेस अमाऊंटमध्ये असतील तर आपण त्यांना काय करतो बॉडीच्या बाहेर टाकतो. तरी हे जे काही आहेत ते थोडक्यात झाले, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी आहेत जे की पिगमेंटेशन थ्रू आपण काय करतोय बॉडीच्या बाहेर टाकतोय. तर याची सुद्धा आपण माहिती घेऊ. याच्या व्यतिरिक्त असणारे जसे की सगळ्यांना हिमोग्लोबिन माहीत आहे. ओके,
रेड कलर आपल्या ब्लडला का येतो? कारण की आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन हा पिगमेंट असतो. ओके, तर हा जो पिगमेंट आहे याच्यामध्ये सुद्धा ब्रेकडाऊन होतं आणि ज्यावेळेस हिमोग्लोबिन याच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं त्याच्यापासून 2 एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स तयार होतात. एक आहे युरोक्रोम आणि सेकंड आहे बिलिरुबिन. ओके, तर युरोक्रोम आणि बिलिरुबिन काय आहेत? तर युरोक्रोम आणि बिलिरुबिन हे HB म्हणजेच काय, हिमोग्लोबिनचं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतं बॉडीमध्ये त्यावेळेस तयार होणारे एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आहेत. जनरली युरोक्रोम हा फिशेस थ्रू आपण बाहेर टाकतो, त्याच्यानंतर बिलिरुबिन जो आहे तो युरिन थ्रू आपण बॉडीच्या बाहेर टाकतो. तर HB जो आपला हिमोग्लोबिन पिगमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर हे 2 वेस्ट प्रोडक्ट्स तयार होतात. याच्या व्यतिरिक्त आपण जर बीटरूट कंझ्युम केलं, म्हणजे काय, फूडस्टफ म्हणून आपण बीटरूट जर खाल्लं, ओके, तर त्यावेळेस जे काही कंटेंट आपल्याला भेटतात जसे की मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत किंवा हार्मोन्स आहेत, ड्रग्ज आहेत, आपल्याला बीटपासून खूप साऱ्या पौष्टिक गोष्टी आपल्या बॉडीसाठी न्यूट्रिशन म्हणून अवेलेबल असतात. पण त्याच्यामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये असणारे विटॅमिन्स, मिनरल्स, ड्रग्ज एक्सेट्रा आपण खातो बीटरूट फूडस्टफ म्हणून, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या बॉडीसाठी एक्सेस अमाऊंटमध्ये जर ते कंटेंट भेटत असेल तर ते एक्सेस अमाऊंटमधलं कंटेंटसुद्धा आपण काय करतो, एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकतो. त्याच्यानंतर आपल्याला खूप साऱ्यांना मसालेदार पदार्थ खाण्याची खूप आवड असते, बरोबर आहे. मसालेदार पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. तर त्याच्यासाठी स्पाइसमध्ये जर बघितलं तर आपण खूप साऱ्या रोजच्या जेवणामध्ये आपल्याला मसाल्यांची गरज असते. बाहेर जेवणासाठी आपण त्याच्यासाठीच जातो की आपल्या जिभेला चटकेदार किंवा चवीदार खाण्याची आवड असते. पण आपल्या बॉडीसाठी जास्त प्रमाणात मसाले खाणेसुद्धा हानिकारक असतात. खूप सारे जण आपल्याला त्याच्याबद्दल ॲडवाईस पण देतात, पण आपण त्या गोष्टी मान्य करत नाही. पण हा जो काही स्पाइस आहे त्याच्यामध्ये जे काही कंटेंट असतं किंवा जे काही एलिमेंटरी प्रोडक्ट्स असतात ते वोलाटाईल फॉर्ममध्ये असतात. म्हणजेच काय, वोलाटाईल फॉर्ममध्ये असतात जे की आपल्याला डायरेक्टली कन्वर्ट करता येतात. पण हे वोलाटाईल सबस्टन्सेस कशा थ्रू आपल्या बॉडीमधून एलिमिनेट होतात? तर लंग्स थ्रू. कशा थ्रू? लंग्स थ्रू. तर आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही कंटेंटमध्ये आपण फूडस्टफ किंवा जे काही लिक्विड फॉर्ममध्ये ड्रिंक करतो या सगळ्यांमधून आपल्याला ज्या काही पौष्टिक गोष्टी आहेत त्या आपल्या बॉडीला आपण घेतो न्यूट्रिशन म्हणून. पण ज्या काही गोष्टी आपल्याला नको आहेत त्यांना आपण एक्सक्रिटरी मटेरियल किंवा वेस्ट मटेरियल म्हणून ओळखतो. आणि हे जे वेस्ट मटेरियल आहे ते बॉडीच्या बाहेर एलिमिनेट करणे म्हणजेच काय, एक्सक्रिशन. एलिमिनेशन ऑफ वेस्ट मटेरियल किंवा मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम द बॉडी इज नोन ॲज अ एक्सक्रिशन. तर एक्सक्रिशनमध्ये आपण बघितलं की एक्सक्रिटरी वेस्ट मटेरियल कसं फॉर्म होतं किंवा एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स काय काय आहेत. तर याच्यामध्ये एक्सक्रिशन म्हणजे काय, तर एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम अवर बॉडी इज नोन ॲज अ एक्सक्रिशन. आणि एक्सक्रिशन आपण ज्या काही फूडस्टफ खातो त्याच्यापासूनच आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. आणि जे काही यूजफुल आहे ते आपण न्यूट्रिशन म्हणून यूज करतो आणि जे हार्मफुल आहे किंवा जे एक्सेस अमाऊंटमध्ये आहे, ओके, फॉर एक्झाम्पल विटॅमिन, मिनरल्स हे सुद्धा आपल्या बॉडीसाठी योग्य आहेत किंवा न्यूट्रिशन म्हणून आपण त्याचा यूज करतो. पण हे सुद्धा आपण इथे एलिमिनेट करतोय का, कारण की हे एक्सेस अमाऊंटमध्ये आहे, आपल्या बॉडीला लागेल त्या गरजेपेक्षा जास्त आहे. म्हणून जे काही एक्सेस अमाऊंटमध्ये मटेरियल असेल ते सुद्धा आपण काय करतो, एलिमिनेट करतो. तर एक्सक्रिटरी प्रोडक्ट्समध्ये आपण जी लिस्ट बनवली त्याच्यामध्ये लक्षात घ्या, फ्लुइड फॉर्ममध्ये जो एक्सक्रिटरी वेस्ट आहे तो आहे वॉटर. वॉटरसुद्धा आपल्यासाठी 70% आपल्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीच्या व्हॉल्यूममध्ये जर बघितलं तर 70% वॉटर कंटेंट असला पाहिजे. पण ते 70%पेक्षा जर जास्त असेल, एक्सेस अमाऊंटमध्ये वॉटर असेल तर तो आपण एलिमिनेट करतो. गॅसियस फॉर्ममध्ये आपण कार्बन डायऑक्साईड एलिमिनेट करतो. नायट्रोजनस वेस्टमध्ये अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड आणि क्रिएटिनाइन आपण एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून यूज करतो. मिनरल्स अँड साल्ट्समध्ये पोटॅशियम,
सोडियम, कॅल्शियम हे सुद्धा एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून यूज करतो. हे सुद्धा एक्सेस अमाऊंटमध्ये असतील तरच बॉडीच्या बाहेर टाकले जातात. जो काही आपल्या बॉडीमध्ये पिगमेंट आहे, जे काही रेड ब्लड सेल्स आपल्याला दिसतात त्याच्यामधला पिगमेंट ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो, ह्या हिमोग्लोबिनचं जर ब्रेकडाऊन झालं तर त्याच्यामधून दोन वेस्ट प्रोडक्ट्स तयार होतात. एक युरोक्रोम आणि दुसरा बिलिरुबिन. युरोक्रोम आणि बिलिरुबिन हे कसे आहेत, तर युरोक्रोम हा फेसेस थ्रू बाहेर टाकला जातो आणि बिलिरुबिन हा युरिन थ्रू बॉडीच्या बाहेर एलिमिनेट केला जातो. बीटरूट जो आपण जनरली खातो, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे बीटरूट फूड स्टफ खातात ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये सुद्धा एक्सेस अमाऊंटमध्ये जे काही विटॅमिन्स, मिनरल्स आणि ड्रग्स आपल्या बॉडीमध्ये जातात ते सुद्धा आपण काय करतोय, एलिमिनेट करतोय. आणि त्याचबरोबर स्पाइसमध्ये सुद्धा आपल्याला जे काही मसालेदार पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओलाटाईल सबस्टन्सेस असतात, जे आपण एक्सक्रिटरी वेस्ट म्हणून बॉडीच्या बाहेर टाकतो. आणि ते बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी जो आपला ऑर्गन आहे तो आहे लंग्स. तर हे आहेत एक्सक्रिटरी प्रोडक्ट. नंतर आपण जो काही मेन पार्ट आहे, म्हणजे चॅप्टरचा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण संपवलेला आहे. आता आपण जो काही मेन पार्ट आहे एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन या चॅप्टरचा, तो आपण अभ्यासणार आहोत. पण लक्षात घ्या, ज्या काही पार्टसाठी आपण पुढे जाणार आहोत किंवा जे काही पार्ट्स आपण पुढे शिकणार आहोत त्याच्यासाठी मेन जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, ज्याच्यामध्ये एक्सक्रिटरी प्रोडक्ट कशाला म्हणतात आणि एक्सक्रिटरी प्रोडक्ट कोणते कोणते आहेत आणि कोणत्या फॉर्ममध्ये आहेत हे सुद्धा लक्षात असणं तितकंच गरजेचं आहे. कारण की आपण पुढे याच्यानंतर जे टॉपिक शिकणार आहोत त्याच्यामध्ये मेन करून अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड आणि क्रिएटिनाइन, कारण की नायट्रोजेनस वेस्ट जो प्रोडक्ट आहे तो आपल्या बॉडीमधून जास्त प्रमाणात एलिमिनेट केला जातो. आणि हा जो प्रोडक्ट आहे तो कशा प्रकारे एलिमिनेट केला जातो, आणि फक्त आत्ता ह्युमनमधली आपण लिस्ट केली, पण अदर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा आपण ते शिकणार आहोत. त्याचनंतर आपण युरिन फॉर्मेशन कसं होतं आपल्या बॉडीमध्ये, युरिन फॉर्मेशनसाठी कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत, जे काही आपण मिनरल्स, साल्ट्स वगैरे बघितले जसे की सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम, त्याच्यानंतर जे काही मिनरल्स आहेत हे एक्सेस अमाऊंटमध्ये आल्याच्यानंतर ते बॉडीच्या बाहेर कसे पडतात, त्याचबरोबर सेल्समधून जे काही एक्सक्रिटरी मटेरियल आपल्या बॉडीच्या बाहेर पडतं ते एक्सक्रिटरी मटेरियल कोणत्या ऑर्गन थ्रू किंवा एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून ज्याला ओळखतो तिथे काय काय होतं आणि त्या एक्सक्रिटरी ऑर्गनमध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. तर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये मेन जो आहे एक्सक्रिशन आणि एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स, आणि याच्यानंतर आपण पुढचे पार्ट